साहेब चहा. बस सुधाकर बस. साहेब आपण शेताकडे इतकं खांदलं काहीच सापडलं नाही. आपण चुकीच्या ठिकाणी पोहोचलो पण आपल्याला पोहोचायला उशीर झाला. साहेब पण तिथं नेमकं काय पुरलं असेल? खड्ड्याच्या आकारावरून वाटतंय ती बॉडीसाठीच पुरलं होतं. डेड बॉडी? साहेब असं पण असू शकतं ना, कोणीतरी आपली दिशाभूल करते, आपल्याला चकवा देते. हे जे अक्षर आहे ती माती ओली होती. हो. जामकर साहेब, जामकर साहेब. झुंजर जामकर काय रे, काय झालं? काय सुधाकर का हा? साहेब? काय झालं? बातम्या द्यायला आलायस का घ्यायला आलाय? साहेब माझं एक प्रोसेस असते. म्हणजे मी काय करतो सुरुवातीला सगळं, म्हणजे मला बातमीसाठी जी माहिती लागते ना त्याची चौकशी करायला आलो मी. तुला काय आम्ही द्यायच्या बातम्या? आम्ही दिवसभर तपास करायचे, बातम्या गोळ्या करायच्या आणि आयत्या आणून तुला द्यायच्या आणि तू जगाला सांगणार पोलिसांचं जावं आहेस तू? तसं नाही. म्हणजे आम्ही आमचा जीव धोक्यात घालायचा, गुन्हेगार पकडायचे आणि तुम्ही टीव्हीवर दिवसभर काय नाचवणार? मी माझा जीव धोक्यात घालून तुमच्यासाठी बातमी आणली. आणि ह्या गुन्हेगार मुलीच्या- सावध होणार तो. ह्या मुली पळून जायचा प्रयत्न करणार, ह्या- पळून जाणार तो. तुम्ही ह्या- पोलिसांना दोष देणार, अक्कल शिकवणार. बोला आता. म्हणजे ह्या ज्या मुली मेल्या ना, कुणी मेलेलं नाहीये. आज याला काही झालेलं नाही. ती परत येणार, मी तिला परत आणणार. ना येतो साहेब. उचलेस झुंजर फोन का करत नाही? किती वेळ झाला? वाचलो. केवढ्यानं खेकटलं ते जामकर साहेब. गोपाळ. हा झुंजर बोल, काय कळलं? अरे नाही ना राव, इथं आलो, इथं कसलीच बातमी नाही कळाली. इथं सगळे शांत शांतच आहे. काय आहे, त्या जामकर साहेबांना बोलायला गेलो तर माझ्यावरच भडकले ना. काय नाही बाबा, ते फक्त लाली वहिनी माधुरी सोबत त्यांच्या बहिणीचं नाव घेतलं, त्या आर्याचं. तो डायरेक्ट खेकसला माझ्यावर. आर्या कुठं गेली नाही, इथंच आहे सुखरूप आहे. अरे मग घाबरलो. माझं मी पाय लावून पळवलं, घाम सुटला मला. म्हणजे आर्याची डेड बॉडी सापडलीच नाहीये त्यांना. बॉडी तर त्याच ठिकाणी पुरली होती. जामकर तिथे आला त्यालाही चिठ्ठी सापडली होती. म्हणजे बॉडी कशी गायब झाली? अरे हॅलो हॅलो